नमस्कार, मी संदीप आगाव. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो. तर आपला हा ब्रुडिंगचा फार्म आहे आणि इकडं आपला मोठा फार्म आहे. तर आपण ब्रुडिंगच्या फार्मला पक्षी टाकलेत, हे आपण फुल व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ कशा पद्धतीने आपण ब्रुडिंग केली, काय केली आणि कशी ब्रुडिंग करायला पाहिजे. तर आपला हा 6-7 दिवसाचा पक्षी आहे, आपण ट्रान्सपोर्ट केला आपल्या ह्या फार्मवरती. तर इकडं फार्म आहे आणि ह्या साईडला आपण ब्रुडिंगचा तर बॅनर लावला आहे. थोडक्यात समजून घेऊ कसं केलं आहे. तर हा पूर्ण फार्म आहे, जवळजवळ 20 बाय 70 फूट शेड आहे आणि इकडं ब्रुडिंग एरिया केलेला आहे. इथं आपलं बटनाचं ऑप्शन आहे. पहिलं आपण तशा पद्धतीने बघू एक मोकळं. तर या ठिकाणी आपला हा ब्रुडिंगसाठी एरिया तयार केला आहे. आपण काय केलं आहे की ह्याच्या बाहेरून बारा नाही ताडपत्री, ह्याच्या आतून एक आहे आणि वरून पण ताडपत्री आहे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं येईल की सर उन्हाळ्यात दिवस हे गरज पडेल की नाही पडेल. तर आपण आपल्या मनाजोगतं असलं तसं पद्धती करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ पक्षाला जर गरम होत असेल तर गरम त्या टायमाला गार करणे आणि गार वाजत असेल तर गरम करणे. संध्याकाळच्या टायमाला टेम्परेचर व्यवस्थित राहत नाही, कारण गार होऊन जातं आणि दुपारच्या टायमाला पण व्यवस्थित राहत नाही, गरम होतं. तर गरम झाल्या टायमाला आपण हे बारदाणे वर करू शकतो, तसं की आपण केलं ते. आता थोडा अंधार पडला, आपण परत पॅक केले. तर हे ब्रुडिंगमध्ये पक्षी ठेवलेत. तर बघू शकता आता हे पक्षी आहेत, जवळजवळ एक 1100-1200 पक्षी आहेत आणि हे सेटअप आहे ना पूर्ण याच्यामध्ये एक 400-400 पक्षी, आपण 350-400 पक्षी ठेवलेत आणि हे दाखवण्याच्या हिशोबाने ठेवले. आणि हे मोठे जसे होईल तसं तुम्हाला अपडेट करत चालू फुल व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबला, इंस्टाला आणि फेसबुकला हे सगळीकडे आपले अपडेट येईल. तर इथं आपलं पक्षी आहे, जसं की हा पक्षी बघू शकता. आता हा पक्षी आपल्या हातामध्ये हा झाला आहे आपला 6-7 दिवसाचा. उद्या त्याला लसीकरण आहे, 7व्या दिवशी लसीकरण आहे. आपण ट्रान्सपोर्ट केल्यामुळे एक दिवस लेट आहे, 8व्या दिवशी करू शकतो, काय अडचण नाही. आणि आपला हा बल्बाचा याच्यामध्ये डिझाईन आहे. तर आपण इथं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर हे 3 पार्टिशन आहे. ह्या 3 पार्टिशनमध्ये आपलं पूर्ण सेटअप आहे, पूर्ण पॅक केलेलं आहे. इथं पण ही बाहेरची जाळी, आपलं जाळीच्या बाहेर बारदाना आहे, हे आतला आहे. रात्रीच्या टायमाला खाली सोडायचा, ही बल्ब लावून द्यायचे, पूर्ण पॅक करायचा, खाद्य टाकायचं आणि भांडे ठेवायचे. तर खाद्याची जी भांडे आहेत ते आपण आपल्या पद्धतीनं ठेवू शकतो. म्हणजे किती 50 पक्षाला एक भांडं या हिशोबाने ठेवू शकतो. तुम्ही जास्त पण ठेवा, जागेचा हिशोब बघा, जागेच्या हिशोबाने ठेवू शकता. जेवढा फीड खाईल तेवढा पक्षी चांगला राहील. तर आता आपण त्यांना बल्ब लावूयात. या ठिकाणी आपलं बल्बाचं इथं तर आता लाईट लागलेली. तर बघू शकता हा पक्षी, त्यांना ब्रुडिंगच्या हिशोबाने आपण त्याच्या खाली लाईट ठेवलेली आहे. आता संध्याकाळ झाली, हे बारदाणे पॅक झाले का ते व्यवस्थित दिसायला चालू होईल. हे पूर्ण पॅक होईल आणि टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन होईल. आणि ज्या टायमाला हिवाळा लागेल किंवा पावसाळा लागेल त्या टायमाला अजून ॲडव्हान्स पद्धतीनं आपण पूर्ण पॅक करण्याचा प्रयत्न करू, आणि जेणेकरून आतमध्ये हवा येणार नाही आणि पूर्ण पॅक राहील. आता ज्या टायमाला आपण इथं पक्षी ठेवला आहे बरोबर, म्हणजे आता उन्हाळ्याचा टाईम आहे, पण याच्या आधी आपल्याकडे याच्यात पक्षी होता. तर आपण तिथं नाही का चुना वगैरे मारला होता आणि चुना मारून मग पक्षी टाकला होता. त्याच्यानंतर परत आपण काय केलं की परत पक्षी ह्याच्यामध्ये सोडला. तर त्या टायमाला आपण शेड पूर्ण क्लीन केलं. या साईडला पक्षी होता आधी इथं क्लीन केलं, चुना मारला. त्याच्यानंतर नाही का हे केलं काय, पक्षी तिथं आणला तर आणि इथं आणून ठेवतोय. तर त्याच्यानंतर आपल्याला सांगतो हे पूर्ण पक्षी या फार्ममध्ये बसतील. इथं 5000 पक्षी बसू शकते 20 बाय 70 फुटात 1 महिन्यापर्यंत. तिथून पुढे आपला पक्षी हा फार्मच्या बाहेर निघायला चालू होईल. म्हणजे इथं ह्या मोकळ्या इलाक्यामध्ये निघायला चालू होईल. तिकडे एक गेट आहे, तिकडे एक गेट आहे आणि इकडे मोकळी अशी जागा आहे. ह्या जागेमध्ये तो पक्षी खेळू शकतो, त्या उद्देशाने केलेलं आहे. हे पूर्ण सेटअप आहे, ही पूर्ण माहिती आहे. आपण पूर्ण माहिती सांगतोय प्युअर गावरांची. कोणाला पक्षी, पिल्लं, अंडे काय पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या फार्मला या, व्हिजिट करा, पूर्ण माहिती घ्या आणि आपल्यासोबत बोलून तुम्ही आपल्यासोबत व्यवसाय करू शकता. काही अडचण असेल तर कमेंट करा आणि व्यवसाय सुरू करायचा असेल तर फॉलो, सबस्क्राईब, क्लिक करा. धन्यवाद.